मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा आसराई चॅनलच्या वतीनं अजूनही 10 दिवसाचे गणपती सुरू आहेत। आजचा मला तोटे 8वा दिवस आहे आणि या रसायनी परिसरातील एक आपण बघतोय दांडफाटा। दांडफाट्याला लागूनच आपण बघतोय की जिथे भरपूर गॅरेज आहेत आणि त्या गॅरेजमध्ये बरेचसे कामगार काम करत असतात, मालक आहेत आणि या कामगारांसाठी आजचा हा दिवस आनंदाचा दिवस असतो। 17 सप्टेंबर विश्वकर्मा महाराजांचा जन्मदिवस आणि आज अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ते विश्वकर्मा म्हटलं तर विश्वाची निर्मिती ज्यांनी केली ते विश्वकर्मा। काल खरं तर इंजिनियर दिवस होता आणि विश्वाचे पहिले इंजिनियर कोण असतील तर ते विश्वकर्मा महाराज। आणि आज इथे आपण बघतोय वाहनं, हत्यारं, मशिनी या सगळ्यांची पूजा करताना विश्वकर्मा महाराजांना या ठिकाणी आणलं जातं, त्यांची मूर्ती या ठिकाणी बसवली जाते आणि अख्ख्या आज एक दिवस आज आल्यानंतर उद्या त्याचं विसर्जन म्हणजे 1.5 दिवसाचा विश्वकर्मा। इथेच नाही तर पूर्ण कंपन्यामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये विश्वकर्माची पूजा केली जाते। झारखंड असेल, बंगाल असेल, यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जास्त या विश्वकर्माची पूजा केली जाते आणि या महाराष्ट्रामध्येही विश्वकर्माचं पूजन केलं जातं, जेणेकरून त्याच्यामुळं आपलं जीवन चालतं, त्याच्यामुळं आपला उदरनिर्वाह चालतं, अशी या कामगारांची भक्ती आहे। आणि आज आपण इथे दांडफाट्यावर आलेलो आहोत जिथे विश्वकर्माचा उत्सव अतिशय आनंदामध्ये। आणि बघा हे सगळे रोज 12-12 तास मेहनत करणारी सगळी मंडळी आहेत, त्यांच्या सगळे कुटुंबातील सगळी मंडळी आहेत आणि आज मात्र या विश्वकर्माचा जे गणपतीसारखा हा उत्सव विश्वकर्माचा 1.5 दिवस ते या ठिकाणी करत असतात। आणि तिथे आपण आलेलो आहोत जिथे आमचे गुरुजी आहेत, जे ब्राह्मण आहेत, त्रिलोकनाथ त्रिपाठी यांना आपण विचारूया की थोडीशी माहिती तेही आपल्याला या ठिकाणी देतील। त्रिलोकीनाथ त्रिपाठी, आपके सामने विश्वकर्मा भगवान बैठे हुए हैं। ये इतने महान हैं जिन्होंने भगवान कृष्ण इतने महान थे, जिन्होंने सुदामा जी इतनी तपस्या किया, इतनी महान तपस्या किया और तपस्या करने के बाद वो याद करने लगे कि मेरी गरीबी कैसे दूर होगी। दरवाजे दरवाजे गए और देखे वहाँ कोई गरीबी दूर करने वाला नहीं। वहाँ केवल एक ही परीक्षा चल रही थी कि अगर नारायण के भक्त हो तो कुछ करके दिखाओ। आप तो गरीब हो गए और नारायण तुम्हारा द्वारिकाधीश हो गया। वो तो ऐसी जगह गुजरात में पहुँच गया जो महान बन गया और आप उनके मित्र हैं, आप उधर ही पीछे रहते गए। बोले नहीं, मेरे को विश्वास है, मेरे को यकीन है, मेरा प्रभु पूर्ण करेगा, क्योंकि मित्र कभी किसी से धोखा नहीं दे सकता। अगर सच्चा मित्र है वो जरूर गले मिलेगा एक दिन आकर के। मेरी ऐसी भावना है कि एक प्रभु की कृपा होगी, ऐसे दिन आएंगे कि नारायण मेरे को जरूर किसी न किसी रूप में दर्शन देंगे। एक बार सुदामा जी भिक्षाटन करके आ रहे थे वापस, वहाँ वो देखते हैं कि कोई आज भिक्षा के लिए कुछ अन्न मिला नहीं, कुछ जीवन मिला नहीं। आए दुखी होकर के अपने परिवार बच्चों के पास बैठते हैं। बैठ करके उन्होंने थोड़ा चावल का दाना था, उस चावल के दाने को 2 टुकड़े किए और एक भगवान को अर्पण किया, एक समय पत्तल में रखते हैं। खाने का विचार किया उन्होंने, तब तक दरवाजे में गाय बंधी थी। बहुत आवाज़ किया मीठी आवाज़ में, प्रभु का ध्यान किए, वाह प्रभु क्या बात है, आज गाय आ गई दरवाजे में, उसको जिवाना चाहिए। ऐसा सुदामा का मनाया कि अगर मैं खा लेता हूँ और गाय भूखी रहेगी तो मेरे को गौ हत्या का पाप लगेगा, इसलिए मेरे को गाय को ये अन्न देना चाहिए। आज ऐसा समय आ गया कि उनकी पत्नी भी भूखी रह गई। सुदामा स्वयं जल ग्रहण करके और वो चावल का जो टुकड़ा था वो दे करके और प्रभु का नाम स्मरण किया और यही बोले, नारायण नारायण, आज प्रभु कौन सी परीक्षा ले रहे हो, चलो ठीक है, आज तुम्हारी मर्जी है, आज ये भी नहीं, आखिर किसी को तो खिला रहा हूँ। और दे करके वो चावल का टुकड़ा और अर्पण कर दिया गाय माता को। जब गाय माता को अर्पण कर दिया, अब उधर आज बंसी बज रही है
और लक्ष्मी जी आकर के नारायण के सामने थाली रखती हैं। नारायण जैसे ही हाथ उठाते हैं खाने के लिए और याद आती है सुदामा की, अरे वाह, मैं तो 56 भोग खा रहा हूं, यहाँ द्वारिकाधीश राजा बना और मेरा मित्र एक दाने के लिए भूखे मर रहा। इसलिए प्रभु आज ऐसा पहला काम कीजिए कि आप जाकर के वहाँ प्रकट होइए, मगर किस रूप में प्रकट हो जाऊं कि वो महान बन जाए, क्योंकि बगैर प्रेरणा के कोई कार्य नहीं होता। तो प्रभु ने इतनी गरीबी डाल दी और इतनी गरीबी डाला और आने के लिए उनको उत्सुक कर दिया। अब आज उनकी पत्नी सुशीला कहती है, क्यों, नारायण तुम्हारे मित्र हैं, मित्र के पास चले जाओ, कुछ ना कुछ तुमको जरूर मिलेगा खाने के लिए। वहाँ से पलायन करते हैं और सोचते जाते हैं क्या पता प्रभु का दर्शन होगा, कुछ मिलेगा या नहीं। लास्ट में जाते हैं और द्वारपाल गए। द्वारपाल जाकर के बड़े प्रेम से बोले, एक हाड़ मांस लिया हुआ एक ब्राह्मण आया है, उसको हम क्या जीवा दें, क्यों अंदर रखें। तो प्रभु ने कहा, ऐसा मत बोलो, मेरे दरवाजे में ब्राह्मणों के लिए कभी दरवाजे बंद नहीं रहते, उस ब्राह्मण को शौक से आने दीजिए, हो सकता है मेरा कहीं मित्र हो, किसी रूप में आया हो। प्रभु दौड़ते हुए गए और दौड़ करके फिर मिल गए। फिर जाकर के विश्वकर्मा भगवान को प्रेरणा दिया कि आप जाइए और जाकर के सुदामा को, इधर सुदामा आ गए और उधर महल बना दीजिए। और जाकर के जैसे वहां पहुंचते हैं, माँ मैं आ गया, प्रभु का सेवक हूं, मेरे को नारायण ने भेजा है, और वहां प्रकट हो गए। अब प्रकट होकर के अपनी लीला दिखाई और लीला दिखा करके स्वर्ग बना दिया। स्वर्ग बना करके उनको एक नाम अच्छा दे दिया कि मेरे नारायण का नाम द्वारिकाधीश है और द्वारिकापुरी है, तो ये भी मित्र की जगह कोई कम नहीं होना चाहिए। उस जगह का नाम सबसे बढ़िया पड़ गया सुदामापुरी। एक ब्राह्मण के नाम से पूरी नगरी को महान बना दिया, उन्होंने सुदामापुरी रख दिया। ऐसे हमारे विश्वकर्मा हैं, जिन पर कृपा कर देते हैं उस पर महान कर देते हैं, इसलिए उनका हमेशा अनुयायी होना चाहिए, उनकी हमेशा सेवा करना चाहिए, उनका आत्मा से मानना चाहिए कि ये प्रभु हैं, ये त्रिकालदर्शी हैं, ये नारायण ही दरवाजे में आए, कुछ भी दे सकते हैं। इसलिए हरि का नाम लेकर के उनकी पूजा कीजिए, अपने अस्त्र शस्त्र की पूजा कीजिए, अपनी गाड़ी और जो भी आपके अस्त्र शस्त्र रखे हुए हैं उनकी भी पूजा कीजिए, क्योंकि वो महान है। जब वहां से कोई कार्य करेंगे तब आप कोई विजय पा सकेंगे, कोई गाड़ी है, यंत्र है, कोई भी तैयार कर सकेंगे। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय, विश्वकर्मा भगवान की जय। आज जन्मदिवस आणि आजच्या दिवशी आपण पाहतोय की या ठिकाणी ही सगळी बिहार, यूपी, राजस्थान असेल आणि आमच्या डेरिवलीचे संतोष पाटील ज्यांचं कुशन मेकरचं मालतोडे या ठिकाणी दुकान आहे आणि डेरिवलीवरून रोज या ठिकाणी येत असतात आणि आजचा हा आनंदाचा दिवस आहे या सर्व कामगारांसाठी। असं म्हणतात की विश्वकर्माचं पूजन केल्यानं तुमच्या दुकानाची वृद्धी होते, दुकान तुमचं चांगलं चालतं, तुम्हाला सुख शांती मिळते, मनाला आनंद मिळतो। आणि हा विश्वकर्मा खरं तर आपण बघितलं तर विश्वाचा ज्याने निर्माण केलेला आहे। असं म्हणतात की सोन्याची लंका, रावणाची लंका पण या विश्वकर्मानंच बनवलेली आहे। खरं तर ती शंकर पार्वतीसाठी त्यांनी ते महल बनवलं होतं आणि त्यांनी ते एका ऋषीला दिलं आणि त्या ऋषींनी मात्र त्या कुबेराला ते दान केले तो महल, आणि रावणाने मग तो महल त्याच्याकडून बळकावला अशी आख्यायिका आहे। आणि तोही लंका, सोन्याची लंका विश्वकर्माने बनवली होती। हस्तिनापूर जी कौरवांची आणि पांडवांची कर्मभूमी, आणि ते हस्तिनापूर पण त्याच विश्वकर्माने बनवलं होतं। असा हा विश्वाचा निर्माण करता विश्वकर्मा याचं आज पूजन या ठिकाणी आनंदात केलं जात आहे। 1.5 दिवसाचा हा विश्वकर्मा आहे। तिथे रोज पूजा, भजन, नाच, त्यानंतर थोडेसे पत्ते पण तिथे खेळत होते सगळे मंडळी, जागरण केलं जाणार आहे आणि इथे सगळ्या प्रकारच्या महिला मंडळी आहेत। तर एक आनंदाचे दिवस या कामगारांसाठी वर्षातून एकदा येत असतो। आणि आमचे संतोष पाटील यांना मी विचारेन की हा विश्वकर्माचा हा सण आपण कसा साजरा करता? नेहमीप्रमाणे 17 सप्टेंबर रोजी आमच्याकडे हा विश्वकर्माचा कार्यक्रम अति स्वरूप चांगल्याप्रमाणे आम्ही केला जातो। सर्व गॅरेज मिळून हा सण साजरा केला जातो आम्ही। आणि दुपारनंतर आमच्याकडं आम्ही थोडा 100 लोकांसाठी जेवण बनवलं जातो इथे, आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भरपूर लोक इथे येतात। आणि उद्या आमची 1.5 दिवसाची विसर्जन होणार आहे, त्यामुळे आम्ही सर्व आनंदाने त्यांचं विसर्जन करू। पाट्यावरती या गॅरेजमध्ये जे विश्वकर्मा आज 20-22 वर्ष झाले असतील, हे जगेश्वर शहा जे इथले प्रमुख आहेत आणि यांनी स्वखर्चाने
स्वतःचा सगळा खर्च करून ही विश्वकर्माची पूजन हे करत असतात. अतिशय सगळे हे कामगार मंडळी बघा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आजचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण वर्षभर मेहनत करणारी ही मंडळी या 1.5 दिवसामध्ये विश्वकर्माची जी पूजा करतात आणि त्यावेळेस या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा आनंद ते घेत असतात. आणि आमचे जगेश्वर शाह आहेत, त्यांना मी विचारेन की कशा पद्धतीने आपण हा उत्सव साजरा करता. मानना है कि मैं 10 साल से मूर्ति बैठा रहा हूँ, 10-12 साल से, और बाबा की पूजा करता हूँ मेहनत से और अच्छे से पूजा करता हूँ. ये पूजा होना चाहिए. और आगे आप बोलिए. विश्वकर्माच्या पूजेमध्ये आपण बघतोय की या कामगारांच्या बरोबर त्यांच्या घरातील सगळी मंडळी, त्यांची महिला मंडळी पण या पूजेमध्ये सामील होत असतात. आणि आमची खुशबू शाह, आता हिला मी विचारेन की या विश्वकर्माची पूजा आपण कशासाठी करतो. हम हर साल इधर मूर्ति बिठाते हैं गैरेज में और बहुत एंजॉय करते हैं. 1.5 दिन का मूर्ति रहता है एंड हम बहुत मन से बिठाते हैं और अच्छा लगता है और बहुत जागरण वगैरह सब कुछ होता है और हम बहुत मतलब अच्छे से करते हैं. खाना वगैरह रहता है सब कुछ और हमें अच्छा फील होता है कि हम मूर्ति बिठाते हैं इधर और इसी चीज़ से हमारा हर एक चीज़ चलता है ये वगैरह. थैंक यू. धन्यवाद. ही होती खरं तर ही मुलगी वयाने लहान आहे, परंतु चांगली माहिती तिने या विश्वकर्मांच्या महाराजांबद्दल दिली आहे. खरं तर विश्वकर्मा म्हटलं तर ज्याने शंकराचं त्रिशूल बनवलं, ज्याने इंद्राचं वज्र बनवलं, ज्याने विष्णूचं आणि श्रीकृष्णाचं सुदर्शन ज्यांनी बनवलं, ते या पृथ्वीचे खरं तर निर्माते आहेत. आणि आपण ब्रह्मदेवाचे पुत्र वासुदेव आणि वासुदेवाचे पुत्र विश्वकर्मा आणि त्या विश्वकर्माचा आजचा जन्मदिवस. खरं तर हे सगळे दमलेले, थाकलेले, वर्षभर मेहनत करून सगळे कामगार आज त्याची पूजा करत असतात. सगळ्या कारखान्यामध्ये हत्यार, वाहन, मशिनरी या सगळ्यांची पूजा केली जाते. खरं तर विश्वकर्मा म्हणजे शहर आणि महल हे निर्माण ज्याने विश्वामध्ये केले तो विश्वकर्मा. आणि स्वर्गातले महलही त्यांनीच बांधले. आपण मगाशी सांगितलं, लंका असेल, हस्तिनापूर असेल, द्वारका असेल, या सगळ्यांचं निर्माण ज्यांनी केलं. आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसाच्या ठिकाणी आपण आज पहिल्यांदाच एवढ्या वर्षातून आलेलो आहोत. बहुत ही सगळे इथे खरं तर हिंदी भाषिक आहेत. बहुत ही बढ़िया दिल से यहाँ पर पूजन किया जा रहा है विश्वकर्मा जी महाराज का. यहाँ पर अन्नदान हो रहा है, यहाँ पर नाच गाना हो रहा है, यहाँ पर रात भर आज जागरण करेंगे और कल इनका विसर्जन होगा. हम देख रहे हैं कि यहाँ पर जो विश्वकर्मा की जो मूर्ति है और उनके हाथ में जो हथियार है, उन्होंने कहा कि हैमर, हथौड़ा जो कि खिला और हाथी पर यहाँ पर वो स्थित है विश्वकर्मा महाराज. और अच्छा बढ़िया से खरं तर सगळे मनोभावे या ठिकाणी हे जी कामगार मंडळी आहेत आणि त्यांनी सांगितलं की विश्वकर्माच आम्हाला ताकद देतो, विश्वकर्माच आम्हाला हे काम करण्याची सगळी आम्हाला या ठिकाणी खरं तर त्याच्यामुळेच आम्हाला हे शिकलेलो आहोत. आणि या विश्वकर्माची आम्ही दरवर्षी अशीच पूजा करत असतो. आणि विश्वकर्मा या सगळ्यांना चांगला आशीर्वाद देवो, यांचे धंदे सगळ्यांचे धंदे भरभराटीले आहोत. कारखाने, त्यानंतर मशिने असतील, वाहनं असतील, त्यांची चांगली रिपेरिंग यांच्याकडनं हो असा आशीर्वाद आपण या हसराई चॅनलच्या वतीनं या सगळ्या मंडळींना देत आहोत. आणि असेच आपण हसराई चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे या रसायनातील वेगवेगळे तुम्हाला ठिकाणं, वेगवेगळे कार्यक्रम पाहायचे असतील तर नक्कीच आपण हे हसराई चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.